हाय फ्रेंड्स, मी आरती बुटीक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला 36 साईजची प्रिन्सेस कटिंग सांगणार आहे। तर हे बघू शकता 36 साईजची प्रिन्सेस कट 36 चेस्ट आहे, छाती 36 ची आहे, कंबर 30 ची आहे, शोल्डर 11 चा आहे, मोंडा 6 चा आहे आणि पूर्ण उंची 14 ची आहे। तर आपण सुरुवात करू। तर आपल्याला पूर्ण उंची 14 आहे, तर प्लस 1 इंच आपण फ्रंटचा पार्ट मार्क ड्राफ्टिंग करतोय, फ्रंटचा ड्राफ्टिंग करतोय। तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची 14 आहे, तर आपल्याला 1 इंच ॲड करायचे त्याच्यामध्ये। 14 पूर्ण उंची 14 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे, तर आपण 15 घेऊ। हे बघू शकता पूर्ण उंची 15। तर इथं मार्क करून घेऊ आणि इथं लाईन ड्रॉ करून घेऊ। लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपल्याला शोल्डर ठेवायचं। शोल्डर हे बघू शकता, शोल्डर आपला 11चा आहे, शोल्डर आपला 11चा आहे। 11चा हाफ आपल्याला 5.5 होतो। शोल्डर आपल्याला 5.5 ठेवायचा आहे आणि मोंढा आहे ना तो 6चा आहे, तर मोंढा आपल्याला 6 ठेवायचा आहे। हे बघू शकता, शोल्डर 5.5, मोंढा 6 हे बघू शकता। आणि आपल्याला 36चा चौथा भाग करायचा आहे छातीसाठी। छाती 36 आहे, 36चा चौथा भाग 9 होतो। हे बघू शकता, 36चा चौथा भाग 9 प्लस 2 इंच मार्जिन। हे बघू शकता, प्लस 2 इंच मार्जिन। आणि आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे, म्हणजे हे 36चा चौथा भाग आणि प्लस 2 इंच मार्जिन, आपण हे मार्जिन असणार आहे आपली। हे ड्रॉ करून घेतली आणि आपल्याला काय करायचे, फ्रंटचा आपण पार्ट करतोय, तर आपल्याला मोंडा खोली काढलेली आपण। आपल्याला मोंडा खोलीमध्ये आपल्याला काय करायचं, फ्रंटसाठी आपल्याला 1 इंचची गोलाई द्यायची। तर आपल्याला 1 इंचाची गोलाई द्यायची आणि आपल्याला इथनं हलकासा मोंड्यासाठी आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। हे बघू शकता, आपण गोलाकार दिलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता प्रिन्सेस कटिंगसाठी आता आपल्याला काय करायचं, शोल्डर ठेवलंय 3 इंचाचा, 3 इंचाची शोल्डर आहे। 5.5 घेतले म्हटल्यावर गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची। गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची, का तर फ्रंटला आपल्याला डीप पण पाहिजे, बॅकला पण डीप आहे, पण आपल्याला नॉड असल्यामुळे आपण 2.5 घेतलंय। जर समजा आपल्याला नॉड लावायची नसेल तर आपल्याला गळा रुंदी ही कमी घ्यायला लागते। त्यासाठी मी गळा रुंदी थोडीशी जास्त ठेवली नॉड लावण्यासाठी, आता खूप डीप मध्ये आहे ना म्हणून। तर आपल्याला फ्रंटचा पुढचा गळा जो आहे ना, तो पुढचा गळा आपल्याला 7चा ठेवायचा आहे। पुढचा गळा हे बघू शकता ड्रॉ केलेला आहे, पुढचा गळा 7चा ठेवलाय आणि गळा रुंदी आपण ठेवलेली आहे 2.5ची। आणि हलकंसं आपल्याला इथनं अर्धा इंचावरनं आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। हे बघू शकता, हलकीशी आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। आपण बघा, पूर्ण उंची आपण काय केले, गळ्याचा फ्रंटचा गळा आहे पूर्ण उंची 7चा घेतलेला आहे आणि गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची। हे बघू शकता, मी 2.5 ठेवलेला आहे गळा रुंदी। आणि आपल्याला बस्ट पॉईंट काढायचा आहे, आपल्याला बस्ट पॉईंट ठेवायचा आहे 10.5 3चा बस्ट पॉईंट आहे, 10.5चा बस्ट पॉईंट आहे। आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला काय करायचं आहे, हे इथनं आपल्याला 4.5 वरती मार्क करून घ्यायचं आहे। 4 वरती घेतला तरी चालेल किंवा 4.5 वरती घेतला तरी चालेल। आणि हा बस्ट पॉईंट निघलेला आहे आणि इथं खाली आपण मी 4 वर घेतलेला आहे आणि वरच्या साईडला बस्ट पॉईंटला मी 4.5 वर घेतेय। आणि प्लस आपल्याला काय करायचं, इथनं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे बस्ट पॉईंट पासून ते खालनं मी 4.5, हे खालनं 4 आणि वरच्या साईडनं 4.5 घ्यायचं आहे। लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईन ड्रॉ केली ना, तर आपल्याला इथून 1.5 इंचावरनं मार्क करायचं, इथं 1.5 इंच आणि ह्याच्या साईडनं आणि इकडं 1.5 इंच ह्याच्या साईडनं। म्हणजे आपल्याला काय करायचं, हा जो टक्स पॉईंट आहे तो आपला 3 इंचाचा असणार आहे टक्स पॉईंट। हे बघू शकता, 3 इंचाचा असणार आहे आपला हा टक्स पॉईंट। तर ह्याच्यामध्ये पण 2 पद्धती आहेत, मी तुम्हाला एकच पद्धत सांगितलेली आहे आणि दुसरी पद्धत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला। तर आता आपल्याला काय करायचं, मी हा टक्स पॉईंट काढलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, मोंड्याचा जो आपण मोंड्याचा जो आपण हे केलेलं आहे ना, मोंडा खोली काढलेली आहे, तर तिथून आपल्याला 1 इंचावरनं मार्क करून घ्यायचे, जो आपल्याला प्रिन्सेसची आपल्याला गोलाई द्यायची, म्हणजे गोलाकार द्यायचा। थोडक्यात आपल्याला हलकंसं आपण इथून असा गोलाकार देऊ प्रिन्सेसचा। हे बघू शकता, खूप सुंदर असा ड्राफ्टिंग झालेली आहे। हे बघा,
म्हणजे समजलं असेल तर तुम्ही मला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करू शकता.